Hello, good morning everyone. I am Professor Khedse JJ from Department of Microbiology, late Pushpadevi Patil Arts and Science College, Resort, Washim. And this is the lecture for first year student. This is the third lecture for first year student. And those who have not seen the last lecture, म्हणजे दोन लेक्चर झालेले आहेत आपली आणि हा तिसरा लेक्चर आहे. आणि ज्यांनी कोणी सेकंड लेक्चर नाही केलेलं आहे ते सेकंड लेक्चर बघून घ्या, कारण सेकंड लेक्चर हे कॉन्ट्रावर्सी ओवर स्पॉन्टेनियस जनरेशन. कॉन्ट्रावर्सी म्हणजे वादविवाद चालू होता की लाईफ स्पॉन्टेनियसली एकदम अरोज होती की नाही, आणि यामध्येच खूपसे सायंटिस्ट इन्व्हॉल्व होते. त्यामधले आपण दोन सायंटिस्ट, कॉन्ट्रावर्सी ओवर स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीला सपोर्ट करणारा नंबर फर्स्ट सायंटिस्ट तो होता ॲरिस्टॉटल. आणि त्यानंतर आपण ॲरिस्टॉटल जे की सपोर्ट करत होता स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी. स्पॉन्टेनियस जनरेशन थेरी म्हणजे काय, त्यांचं असं म्हणणं होतं, हे अरिस्टॉटल सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की जीवन हे निर्जीव घटकांपासून डायरेक्टली अरोज झालेलं आहे, म्हणजे डायरेक्टली अस्तित्वात आलेलं आहे, असं ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं. पण फ्रान्सिस्को रेड्डी यांनी एक एक्सपेरिमेंट करून ह्या ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याला टोटली ऑपोज दिलेला आहे आणि सिद्ध करून दाखवले की लाईफ एकदम से अरोज होत नाही, म्हणजे जीवन हे निर्जीव घटकांपासून एकदमच उगम होणार नाही आहे. ठीक आहे, तर फ्रान्सिस्को रेड्डीचं एक्सपेरिमेंट काय होतं एक शॉर्टमध्ये आपण बघून घेऊ. फ्रान्सिस्को रेड्डीचं एक्सपेरिमेंट फारच सोपं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की जीवन एकदम से येत नाही. मग यालाच सिद्ध करण्यासाठी फ्रान्सिस्को रेड्डीनं काय केलं, एक मटण घेतलं, ठीक आहे, मटणाचा पीस, आणि त्याला काय केलं, एक जार घेतलं, स्वच्छ जार, आणि त्या स्वच्छ जारमध्ये ठेवून दिलं. ठीक आहे, आणि त्या वेळानंतर काय केलं, ते जार थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये मासे आले आणि त्याच्यावर काय झाले, आळ्या पण अस्तित्वात आले. पहिली स्टेप. फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं फ्रान्सिस्को रेड्डींनी, काय नाही, मटण आणि एक जार घेतला, मटणाच्या तुकड्याला डायरेक्टली बॉटलमध्ये ठेवलं आणि काही काळानंतर त्यांनी ऑब्झर्व केलं की त्याच्यामध्ये आळ्या अस्तित्वात आल्या. ही स्टेप फर्स्ट होती. सेकंड स्टेपमध्ये काय केलं, सेकंड स्टेपमध्ये त्यांनी काय नाही, त्यानं काय केलं, एक छोटीशी जाळी लावली, लक्षपूर्वक ऐका, ह्या बॉटल घेतली, परत त्याच्यात मीठ टाकलं आणि त्याच्यावर एक छोटीशी जाळी लावून टाकली. तर त्यांनी काय ऑब्झर्व केलं सेकंड स्टेपमध्ये, त्यामध्ये माशा आल्या, त्यांनी इथं अंडे घातले आणि हे जे अंडे होते त्या अंड्यापासूनच इथं मॅगॉट्स म्हणजे आळ्या अस्तित्वात आल्या. म्हणजे काय बघा, ही निर्जीव वस्तू आहे सध्या, आणि बघा आळ्या कुठं आहेत, जीवन वर दिसायला, म्हणजे निर्जीव वस्तू इथं आणि जीवन वर दिसायले, म्हणजे इथंच त्यानं सिद्ध करून दाखवलं की निर्जीव घटकांपासून जीवन अस्तित्वात येत नाही. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटचा एक्सपेरिमेंट म्हणजे शेवटचा स्टेज फ्रान्सिस्को रेड्डीच्या याची स्टेप नंबर 3, त्यामध्ये त्यानं काय केलं, कम्प्लिटली सील्ड केलं आहे. काय केलं, एक जार घेतला, त्याच्यामध्ये मीठ टाकलं म्हणजे मटण टाकलं आणि त्याला कम्प्लिटली सील्ड केलं, आणि त्यामुळं इथं कोणी माशी वगैरे बसू शकली नाही, आणि ते बसू शकले नाही म्हणून इथं कुठलं जीवन अस्तित्वात आलं नाही. आणि अशा पद्धतीने फ्रान्सिस्को रेड्डीनं हे सिद्ध करून दाखवलं की जीवन हे निर्जीव घटकांपासून एकदम से अस्तित्वात येत नाही. म्हणजे ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याला टोटली सिद्ध करून, आणि अशा प्रकारे फ्रान्सिस्को रेड्डीने प्रूफ करून दाखवले की जीवन हे निर्जीव घटकांपासून एकदमच अरोज होत नाही. त्या उलट आज आपण बघणारा जो नवीन सायंटिस्ट आहे, ज्यांनी कॉन्ट्रावर्सी ओवर स्पॉन्टेनियस जनरेशनला सपोर्ट करणारे आहेत, जे की जॉन निडॅम आहेत, तर त्यांचं एक्सपेरिमेंट बघू. आणि त्यांचं म्हणणं काय होतं, ओव्हर दी लाईफ, दॅट इज जनरेशन ऑफ लाईफ फ्रॉम नॉन लिव्हिंग एंटिटीज अँड स्पॉन्टेनियसली ग्रोथ ऑफ लाईफ. तर चला बघूत. तर हे आहेत जॉन निडॅम. जॉन निडॅमचा एक्सपेरिमेंट हे टोटली बेस्ड आहे फ्रान्सिस्को रेड्डीच्या एक्सपेरिमेंट अनुसार. तर यामध्ये जॉन निडॅमनं काय केलं, जॉन निडॅमनं सेम पद्धतीने एक
कंटेनर घेतलं, त्याला पण बॉटल म्हणा किंवा फ्लास्क म्हणा, त्याचा एक्सपेरिमेंटमध्ये, आणि त्यानंतर त्या फ्लास्कमध्ये किंवा बॉटलमध्ये, आपण आता सध्या इथं फ्लास्कची डायग्राम म्हणू, आपण फ्लास्क म्हणू, या फ्लास्कमध्ये त्यांनी काय घेतलं, मटणाचा रसा बनवला. म्हणजे मीठ घेतलं आणि मीठला त्यानं बारीक चुरळून त्याचा रसा बनवला आहे. ठीक आहे. आणि रसा बनवल्यानंतर त्याला तसंच ठेवून दिलं बघा, ह्या कंटेनरमध्ये तसंच ठेवून दिलं. थोड्या वेळानंतर त्यांनी बघितलं की याच्यामध्ये काही सूक्ष्मजीव आढळून आलेत. म्हणजे बघा, त्यांनी सर्वप्रथम काय केलं ह्या एक्सपेरिमेंटमध्ये, त्यांना ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काही नाही, फक्त एक फ्लास्क घेतला, मटणाचा तुकडा घेण्याऐवजी त्या मटणाच्या तुकड्याला त्यानं क्रश केलं, म्हणजे बारीक चुरं केलं, बारीक तुकडे केले, त्याचा रस काढला आणि तो रस काय केला, उकळला अगोदर. तो रस त्यानं उकळला आणि उकळल्यानंतर त्यामधले सर्व सूक्ष्मजीव वगैरे जे काही पण असतील किंवा जीवन असेल ते नष्ट झालं आणि तसंच त्यानं ठेवून दिलं काही वेळासाठी. आणि असं केल्यानंतर यानं बघितलं की काही वेळानंतर याच्यामध्ये घाण वास येऊ लागला आणि नंतर मग काही सूक्ष्मजीव, काही माशा पण याच्यात आढळून आल्या. तर जॉन नीडमचं काय म्हणणं होतं की जर का तुम्ही ह्या मटणाच्या रस्याला, त्याला आपण ब्रॉथ म्हणतो, या ब्रॉथला जर का तुम्ही हीट केल्यानंतर याच्यामधली पूर्ण लाईफ फॉर्म निघून गेली आणि आता हे निर्जीव झालेलं आहे आणि ह्या निर्जीव घटकांपासून काही वेळानंतर परत जीवन अस्तित्वात येत आहे. पण यालाच सिद्ध करण्यासाठी त्यांनी काय, फ्रान्सिस्को रेड्डीचा एक एक्सपेरिमेंटमधला एक घटक उचलला. फ्रान्सिस्को रेड्डीच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय होतं, फ्रान्सिस्को रेड्डीने काय केलं तर स्टेप नंबर 2 मध्ये इथं जाळी लावली होती आणि स्टेप नंबर 3 मध्ये त्यांनी काय केली ती कंप्लीट पॅकिंग केली ती. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जीवन दिसलं नव्हतं. तर यावरूनच आपल्या नेक्स्ट सायंटिस्ट दॅट इज जॉन निडॅमनी काय केलं, परत दुसरा सेट लावला. पहिल्या सेटमध्ये जॉन निडॅमचं काय होतं, पहिल्या सेटमध्ये त्यांनी मटणाचा रसा घेतला, त्याला आपण ब्रॉथ म्हणतो, ते ब्रॉथ घेतला, ब्रॉथला उकळल्यानंतर दशाला तसंच त्याला ठेवून दिलं. त्याच्यानंतर काही वेळानंतर तिथं जीवन अस्तित्वात आलं. पण सेकंड स्टेजमध्ये त्यांनी काय केलं, सेकंड स्टेजमध्ये त्यांनी ब्रॉथ परत सेम पद्धतीने ब्रॉथ बनवला. ब्रॉथ बनवल्यानंतर त्याच्यावर त्यांनी एक कॉक लावला, म्हणजे एक नॉब लावला, म्हणजे एक झाकण लावलं. ठीक आहे. आणि ते झाकण लावून म्हणजे कम्प्लिटली त्यांनी हे उकळल्यामुळे याच्यामध्ये जे काही पण जीवन असतं ते पूर्ण नष्ट झालं त्याच्यामधलं. आणि त्यानंतर त्यांनी हे कॉर्क लावला, म्हणजे बटन, त्याला आपण काय म्हणू, झाकण बंद करून टाकलं आणि त्याला तसंच काही वेळासाठी ठेवलं. तर जॉन निडॅमच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं, इथं जीवन अस्तित्वात आलं. ठीक आहे. जीवन अस्तित्वात आलं आणि म्हणून जॉन निडॅम काय म्हणतात की फ्रान्सिस्को रेड्डी जे सपोर्ट करू लागले, लाईफ अरोज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ, म्हणजे जीवन हे पहिल्या जीवनावरच आधारित आहे. म्हणजे पहिलं जीवन फ्रान्सिस्को रेड्डीच्या म्हणण्यानुसार जीवन हे प्रथम जीवनावरच अवलंबून आहे. बघा, प्रथम जीवन इथं कोण आहे, हे माशा आहेत आणि यांच्यापासूनच आळ्या येतात आणि ह्या आळ्या म्हणजे हे एक जीवन आहे. म्हणजे जिवंत वस्तूपासूनच आणखी एक नवीन जीवन तयार होत आहे, असं हे सिद्ध करून दिलं तर फ्रान्सिस्को रेड्डीने. पण यालाच अपोज केलं दुसऱ्या एक्सपेरिमेंटने, ते म्हणजे जॉन निडॅमच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं, सेम ब्रॉथ उकळल्यानंतर नॉब लावल्यानंतर काही वेळानंतर बघितलं याच्यात माशा गिशा काही जाऊ शकत नाही, कारण नॉब टाईट पॅक्ड होतं आणि याच्यामध्ये जीवन अस्तित्वात आलं. आणि म्हणून जॉन निडॅम असे म्हणतात की लाईफ अरोज स्पॉन्टॅनियसली फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग्स. आता ह्या एक्सपेरिमेंटमध्ये, जॉन निडॅमच्या एक्सपेरिमेंटमध्ये तर असं सिद्ध व्हायलंय की जीवन हे अस्तित्वात आलंय निर्जीव घटकांपासून. पण त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट असं आहेत जे की लॅझॅरो स्पॅलॅन्झी नावाचे. तर हे आता लॅझॅरो स्पॅलॅन्झीचं एक्सपेरिमेंट. आता लॅझॅरो स्पॅलॅन्झीनं काय केलं तुम्हाला सांगतो. लॅझॅरो स्पॅलॅन्झीनं जे जॉन निडॅम होता, ठीक आहे, आता जस्ट नाव आपण हे बघितलं होतं, एक्सपेरिमेंट बघितलं होतं जॉन निडॅमनं काय सिद्ध करून दाखवलं की लाईफ फॉर्म, जीवन हे अस्तित्वात येते कशापासून, निर्जीव घटकांपासून. आणि निर्जीव घटक काय घेतला, मटणाचा रसा, त्याला आपण ब्रॉथ म्हणतो, ब्रॉथला
ठीक आहे. आणि त्याला तसंच ठेवलं, त्याच्यामध्ये जीवन दिसलं. परत दुसऱ्या सेटमध्ये त्यांना एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, परत ब्रॉथला घेतलं, त्याला सील केलं डायरेक्टली आणि त्याला उकळलं आणि त्याला ठेवून दिलं, परत त्याच्यात जीवन दिसलं. पण ह्याच एक्सपेरिमेंटला अपोज कोण केलं, त्याच्यानंतरच्या सायंटिस्टनं, त्याचं नाव आहे जॉन, त्याचं नाव आहे लॅझारो स्प्लॅन्जी. तर लॅझारो स्प्लॅन्जीनं काय केलं, सेम जे जॉन निडॅमनं केलंच तेच सेम लॅझारो स्प्लॅन्जीनं केलं. लॅझारो स्प्लॅन्जीनं पण काय केलं, सेम ब्रॉथ हीट केला. 2 स्टेपमध्ये एक्सपेरिमेंट आहे हा याचा पण. याच्या आणि याच्यामध्ये जॉन निडॅमच्या एक्सपेरिमेंटमध्ये आणि लॅझारो स्प्लॅन्जीच्या एक्सपेरिमेंटमध्ये काहीच फरक नाही, फक्त एक स्टेपमध्ये फरक आहे, सांगतो. पहिले आपण बघू स्टेप नंबर फर्स्ट इन लॅझारो स्प्लॅन्जीच एक्सपेरिमेंट. लॅझारो स्प्लॅन्जीचं काय म्हणणं होतं की जीवन हे निर्जीव घटकांपासून बनत नाही, जे की सिद्ध करून दाखवलं होतं जॉन निडॅमनं. तर कशा पद्धतीने आता लॅझारो स्प्लॅन्जी म्हणतात की जीवन हे निर्जीव घटकांपासून अस्तित्वात येतच नाही. तर याला सिद्ध करण्यासाठी एक्सपेरिमेंट 2 सेटमध्ये केला. पहिल्या सेटमध्ये काय केलं त्यांनी, मटणाचा रस्सा, त्याला ब्रॉथला त्यांना हीट केलं. हीट केल्यानंतर त्या फ्लास्कला जशाल तसं ते ओपनच आहे आणि काही काळासाठी त्यांना ठेवून दिलं. त्यानंतर त्यांनी बघितलं की याच्यामध्ये जीवन अस्तित्वात आलं. पण पण सेकंड स्टेपमध्ये त्यांनी काय केलं, सेम दुसरा फ्लास्क घेतला, दुसऱ्या फ्लास्कमध्ये परत सेम ब्रॉथ केला आणि ब्रॉथला हीट केलं. हीट केल्यानंतर जे फ्लास्क आहे त्या फ्लास्कला सील करायच्या अगोदर, हे बघा हे सील केलं, सील करायच्या अगोदर त्यांनी हा जे माउथ आहे, कोशाचा माउथ, ते जे फ्लास्कचा जे माउथ आहे त्या माउथला ॲक्च्युअली त्यांनी हीट फिक्स केलं आणि स्टरिलाइज केलं. जरी कसं केलं आपण त्याला पण बघू. तर इथं त्यांनी काय केलं, माउथला सील करायच्या अगोदर त्यांनी माउथला फ्लेम केलं. फ्लेम म्हणजे आगीजवळ नेलं. आता कसं नेलं ते दाखवतो. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये बघा सेम याच्यामध्ये ब्रॉथ आहे. आता इथं बॉटल आहे, बॉटलच्या ऐवजी आपल्याकडे फ्लास्क पाहिजे होता, पण इमेजमध्ये आता आपल्याकडे बॉटल आहे, समजून घ्या. तर हे ते फ्लास्क आहे आणि ह्या फ्लास्कला आगीजवळ नेलं. बघा जॉन निडॅम आणि लॅझारो स्प्लॅन्जीच्या एक्सपेरिमेंटमध्ये फक्त एक छोटासा फरक होता सेकंड स्टेजमध्ये काय केलं लॅझारो स्प्लॅन्जीनं आपला जे फ्लास्क आहे तो फ्लास्कला बॉईल केला आणि बॉईल केल्यानंतर सील करायची वेळ आली. त्यावेळेस सीलिंगच्या वेळेस त्यांनी काय केलं, हा जे फ्लास्क आहे हे फ्लास्क डायरेक्टली याचं जे माउथ आहे सील करायच्या अगोदर त्यांनी आगीवर धरलं. म्हणजे इथं धरल्यामुळे काय झालं, याच्यामध्ये लागणारे इथं असणारे जे सूक्ष्मजीव ते आणि इथून वाऱ्यामधून इथं आतमध्ये जाणारे सूक्ष्मजीव हे गेलेच नाही आणि त्यामुळं काय झालं, त्यामुळं कुठलाही सूक्ष्मजीव ह्या ब्रॉथमध्ये आढळलाच नाही आणि कुठलाही मायक्रो ऑर्गॅनिझम आढळला नाही, म्हणून कुठली पण ग्रोथ आली नाही. आणि ग्रोथ नाही आली म्हणून काय सिद्ध झालं की जीवन हे निर्जीव घटकांपासून अस्तित्वात येत नाही, हे सिद्ध करून दाखवलं परत कोण, लॅझारो स्प्लॅन्जीनी. पण खरंच आता याच्यामध्ये जीवन अस्तित्वात येऊ शकत होतं का, असे पण काही प्रश्न विचारणारे कोणी जण होते. मग यांनी काय केलं, ह्याच फ्लास्कला काही काळानंतर ओपन केलं, त्याचं झाकण ओपन केलं आणि ठेवून दिलं, याच्यात परत जीवन अस्तित्वात आलं. म्हणजे काय सिद्ध करून दाखवलं लॅझारो स्प्लॅन्जीनं हे अस्तित्वात आणून दाखवलं आणि सिद्ध करून दाखवलं की निर्जीव घटकांपासून जीवन अस्तित्वात येतच नाही. ते कसं केलं, सेम ब्रॉथला बॉईल केल्यानंतर फ्लेम केलं, तोंडाला फ्लेम केल्यानंतर याला सील केल्यानंतर ठेवून दिलं, याच्यात कुठलंही जीवन अस्तित्वात आलं नाही, जीवन आलंच नाही. पण जीवन याच्यात पण येऊ शकते, ते पण कोणापासून, ते पण जिवंत घटकांपासून. मग जिवंत घटक कोण होते, मग सूक्ष्मजीव, हव्यामधले सूक्ष्मजीव, काही माशा इथं आतमध्ये येऊन गेल्या आणि याच्यासोबत सूक्ष्मजीव पण गेले. केव्हा, ज्यावेळेस हे झाकण ओपन केलं. ठीक आहे, हे जर क्लोज राहिलं असतं ते अशाला असंच राहिलं असतं आणि याच्यात जीवन अस्तित्वात नाही आलं असतं. म्हणून लॅझारो स्प्लॅन्जीनी काय सिद्ध करून दाखवलं, लॅझारो स्प्लॅन्जीनी हे सिद्ध करून दाखवलं की जीवन हे
जिवंत घटकापासूनच अस्तित्वात येते आणि जीवन हे एकदमच निर्जीव घटकांपासून अस्तित्वात येत नाही, हे लॅझारोस प्लॅन्झीनं सिद्ध. मुळेच आपण काय म्हणतो की लॅझारोस स्पॅलेन्झी हे अपोज करत होता. कोणाला अपोज करत होता? स्पॉन्टेनियस जनरेशन थेरीला अपोज करत होता. कोण कोण अपोज केलं? आतापर्यंत फ्रान्सिस्को रेड्डीने अपोज केलं आणि लॅझारो स्पॅलेन्झीनं पण अपोज केलेला आहे. नेक्स्ट सायंटिस्ट आपण बघूत. तर लॅझारोस प्लॅन्झीनं अशा प्रकारे आपल्याला दाखवून दिलं की लाईफ एक्झिस्टिंग फ्रॉम फ्री एक्झिस्टिंग लाईफ. पण तिथं एक प्रश्न उभारला गेलता. तो प्रश्न असा होता, म्हणजे ज्या वेळेस तो फ्लास्क ओपन करून ठेवला, म्हणजे एक मिनिट, ज्या वेळेस हा फ्लास्क टाईटली सील होता त्यावेळेस इथं कुठलीच ग्रोथ नव्हती आणि असाच राहिला असता. पण ज्या वेळेस हे ओपन केलं, याचा कॉर्क ज्यावेळेस ओपन केला त्याच्यानंतर असं बघण्यात आलं की याच्यामध्ये लाईफ एक्झिस्टिंग झाली, म्हणजे जीवन आला. मग जीवन हव्यात आहे का, हे प्रश्न पण उभारू लागले. ठीक आहे, तर यालाच जर हव्यामध्ये जर का जीवन आहे तर मग तो सिद्ध करून दाखवल्या पाहिजेत, किंवा हवा या जीवनाला कारणीभूत आहे का, ही गोष्ट पण सिद्ध करून दाखवण्यात अस्तित्वात आली असती. मग त्यावरच एक नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे, तो आहे शल्टेज आणि श्वान टेस्ट एक्सपेरिमेंट. आता ह्या एक्सपेरिमेंट थोडासा वेगळा आहे लॅझारोस प्लॅन्झीच्या ऐवजी. यांनी काय केलं तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये मीट ब्रॉड न घेता भाज्या, पालेभाज्या जे होते, पालेभाज्या वगैरे, आणि त्यांनी ते लिक्विड बनवलं होतं. आणि ते लिक्विड बनवलं त्याला त्या काय म्हणतात, इन्फ्युजन म्हणतात. ह्या इन्फ्युजननं त्यांनी काय केलं, प्रथमतः त्यांनी उकळून घेतलं आणि याच्यावर कॉर्क लावून दिला, फ्लेम करून ना, सेम ही अशा पद्धतीने फ्लेमिंग करून काय केलं, याच्यावर कॉर्क म्हणजे एक आपण काय म्हणतो लीड किंवा एक झाकण याला लावून दिलेलं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, एक स्टँड आहे, या स्टँडवर तुम्ही बघा फ्लेम हीट एक दिवा टाईपमध्ये आहे आणि तो काय करतोय, ते कंटिन्युअसली उष्णता तयार करतो. ठीक आहे. आणि एक तिसरा एक जार आहे, या तिसऱ्या जारमध्ये पण एक पाईप याच्यामध्ये अटॅच आहे. ठीक आहे. आणि चौथा जे पाईप आहे ते एक पाईप इथून याला कॉईल करून बाहेर ठेवलेला आहे. ठीक आहे. आता या डायग्राममध्ये तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हवा खरंच कारणीभूत आहे का लाईफ एक्झिस्टिंगसाठी, तर यावर आपल्याला बघायचं आहे. जर हव्यामध्ये लाईफ आहे ते बघायचं आहे की नाही, हे सिद्ध करायचं आहे की नाही, या करण्यासाठी ह्या शुटलज आणि श्वान टेस्टनं केलं काय, यांनी एक एअर इनलेट घेतलं, म्हणजे याच्यामधून हवा जाणार आहे आणि हवा याच्यामध्ये जाणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये या हव्याला शुद्ध कसं केलं, हव्याचे शुद्धीकरण केलं बाय फ्लेमिंग हीट एअर. इथं ही उष्णतामुळं ही हवा यामधून जी पास होऊन ह्या कंटेनरमध्ये जात आहे. तर ज्यावेळेस हव्यामध्ये त्यांनी बघितलं, ज्यावेळेस ही हवा अशी स्टेरिलाइज करून गेलेली आहे, म्हणजे निर्जंतुकरण करून ज्यावेळेस या फ्लास्कमध्ये जात आहे त्यावेळेस कुठल्याही प्रकारची ग्रोथ इथं दिसत नाही. सर मग हे दुसरं प्रश्न असं उभरतं की हे दुसरं फ्लास्क का ठेवलं. हे दुसरं फ्लास्क याच्यासाठी ठेवलं की कधी कभार इथं जी एअर इथं कंटिन्युअसली जर आतमध्ये जात राहिली तर काय होईल, इथं एक्स्ट्रा एअर साठून गेल्यामुळं इथून एक्स्ट्रा जे फ्लुइड आणि एअर आहे ते ह्या बाजूला आलं पाहिजे होतं. म्हणजे कम्प्लिटली सील्ड आहे, याच्यामध्ये कम्प्लिटली सील्ड आहे, म्हणजे एअर फक्त एकाच बाजूने येऊ शकते आणि इथं येऊन साठू शकते आणि याच्यामध्ये साठू शकते, पण वापस जाऊ शकत नाही. ठीक आहे. तर त्यामध्ये आता ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय बघितलं, जर हा फ्लेम इथून हटवली तर काय होईल, एअर डायरेक्टली पास होईल. आणि एअर ज्यावेळेस डायरेक्टली पास होईल त्यावेळेस एअरसोबत काही सूक्ष्मजीव पण इथं येतील, आणि काही सूक्ष्मजीव ज्यावेळेस इथं येतील त्यावेळेस ह्या इन्फ्युजन, व्हेजिटेबल इन्फ्युजन, म्हणजे आपण ब्रॉथ कसं म्हणलं होतं, मटणाचा रसा, त्याचप्रमाणे व्हेजिटेबल इन्फ्युजन म्हणजे काय, जे भाजीपाला आहे
त्याला क्रश करून त्याचं एक लिक्विड बनवलं गेलं आणि त्याला पहिलेच उकळून त्याला निर्जंतुकरण केलेलं आहे, दॅट इज स्टेरिलायझेशन केलेलं आहे. आणि अशा याला इथं ठेवल्या गेलेलं आहे या स्टँडवर. आणि हे जी हीट फ्लेम आहे, ही हीट फ्लेम जर हटवली तर काही वेळानं ह्या एअरसोबतच काही सूक्ष्मजीव येतील आणि इथं कंटिन्युअसली इथं येऊन याला खराब करून टाकतील. ठीक आहे. पण याला स्टरलायझेशनसाठी पहिले यांनी हीट फ्लेम वापरली. हे सुटले ज्याच्या इथंच थांबले नाही, यांनी आणखी एक एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंटमध्ये यांनी काय केलं, सेम हेच सेटअप, फक्त फरक असा आहे इथं दिव्याच्या ऐवजी, बर्नरच्या ऐवजी त्यांनी एक बॉटल ठेवली आणि त्या बॉटलमध्ये प्रथमतः सल्फ्युरिक ॲसिड टाकले आणि सल्फ्युरिक ॲसिड टाकून त्यामधून सेम नळी आणली आणि ती याला अटॅच करून दिली. म्हणजे काय, एअर याच्यातून आतमधून येईल, त्या सल्फ्युरिक ॲसिडचे फ्युम्स त्याचे वाफ इथं धावल आणि ती वाफ धावल्यामुळं काय होईल, याच्या आतमधली जी एअर आहे ती शुद्ध होईल आणि ती एअर शुद्ध होऊन इथं आतमध्ये येईल. म्हणजे काय होईल, परत इथं मग एखादं जीवन बघायला भेटणार आहे का, नाही आहे. मग एवढंच थांबितलं नाही, सल्फ्युरिक ॲसिडच्या ऐवजी त्यांनी परत मग दुसरं पण एक केमिकल वापरलं, त्याचं नाव आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे पण वाफा जे होत्या त्या वाफा हव्याला शुद्ध करायच्या आणि हव्याला शुद्ध केल्यामुळं ती हवा डायरेक्टली पास व्हायची ह्या कंटेनरमध्ये आणि कुठल्याही प्रकारचे सूक्ष्मजीव या कंटेनरमध्ये यायचे नाही आणि न आल्यामुळं हे जशास तसं राहायचं. आणि ज्यावेळेस हे ॲसिड्स किंवा ही फ्लेम ज्यावेळेस हटवल्यानंतर याच्यामधून एअर जर का डायरेक्टली पास होत राहिली तर याच्यामध्ये सूक्ष्मजीव इथं आढळायचे आणि इथं जीवन अस्तित्वात यायचं. म्हणजे शुटलज आणि स्वानच्या एक्सपेरिमेंट अनुसार एअरमध्ये पण जीवन आहे. ठीक आहे. आणि हे एअरमध्ये हे जीवन हे सूक्ष्मजीवांच्या स्वरूपात आहे. जर तुम्ही एअरला शुद्ध केलं तर तुम्हाला जीवन दिसणारच नाही. म्हणजे हे शुटलज आणि श्वानचं जे एक्सपेरिमेंट होतं हे काय सिद्ध करून दाखवते की जीवन हे अस्तित्वात आलं कोणापासून, पूर्वीच्या जीवनापासून. म्हणजे लाईफ एक्झिस्ट फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन, म्हणजे प्रथम जीवन हे दुसऱ्या जीवनालाच अवलंबून आहे. ठीक आहे.